सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. स्वानंदाचा भोग असे आजच्या निरूपणाचे शीर्षक आहे. संस्कृत सुभाषित आहे, शास्त्रार्थैर बुध्यते नात्मा गुरोर वचनतो नच बुध्यते स्वमेवैष स्वबोध वशदास्ततः. शास्त्रार्थैर बुध्यते नात्मा गुरोर वचनतो नच बुध्यते स्वमेवैष स्वबोध वशतस्ततः. म्हणजे शास्त्रार्थ वा गुरुपदेश योगे आत्मा न जाणता येई, आत्मा स्वबोध बलयोगे केवळ ज्ञानिया जाणता येई. याबाबत अष्टावक्र संहिता अर्थात जगावेगळे या पुस्तकामध्ये अ होलली डिफरंट वे ऑफ लाईफ प्रकरण 13 आत्मबोध म्हणजेच कर्मबंधनातून मुक्ती पान 96 सूत्र 7 मध्ये राजा जनक अष्टावक्र महामुनींचा उपदेश प्राप्त झाल्यानंतर त्याला जे काही आत्माबद्ध जाणवले ते उत्तरादाखल अष्टावक्र महामुनींना सांगत आहे. ते सूत्र ऐका. सूत्र 7 प्रकरण 13 सुखादि रूपा नियमं भावे स्वात् लोक्य भूरिशः शुभाशुभे विहायास्मा दहमासे यथा सुखम. म्हणजे अनेकानेक स्थिती पाही अनित्य सुख दुःखही शुभाशुभ टाकूनी राही नित्य सुखस्थिती तमी. स्पष्टीकरण विविध प्रसंगात स्थितीमध्ये सुखदुःखाचे रूप अनित्य असल्याचे मी अनुभवाने पाहिले आहे, जाणले आहे. मी म्हणजे राजा जनक अष्टावक्र महामुनींना म्हणत आहे. सुखदुःख एकमेकांचा पाठलाग करीत असतात किंवा पाठ शिवणीचा त्यांचा नित्य निरंतर खेळ चालूच असतो. आलटून पालटून त्यांचे येणे जाणे चालूच असते. सुख दुःखाचे कारण तर दुःख सुखाचे कारण असते. एकाचे मावळणे तर दुसऱ्याचे उदित होणे तसे चालू असते. जसे सूर्योदय अंधार नष्ट करतो, सूर्योदय झाल्यावर अंधार नष्ट होतो म्हणजे सुखाची निर्मिती होते. तर सूर्यास्त अंधार निर्माण करतो म्हणजे सूर्यास्त दुःख निर्माण करतो. म्हणजे सूर्योदय अंधार नष्ट करून सुख निर्माण करतो आणि सूर्यास्त अंधार निर्माण करून दुःख निर्माण करतो. याच पद्धतीने ही सुख दुःखाची अनित्यता जाणून राजा जनकाने त्यांच्या सर्वच कर्मांचा मग ती शुभ असोत किंवा अशुभ असोत सहज त्याग साधून आता ते कर्मातीत आत्मा किंवा कर्म संबंधात नसणारा आत्मा व तत्संबंधी आत्मानंद म्हणजेच आपल्या मूळ अविनाशी चैतन्याचा सहज साध्य आनंद नित्य सुखानंदी स्थिर ध्रुव असल्याची अनुभूती घेत आहेत. येथे असे स्पष्ट करायचे वाटते की आत्मा म्हणजे आपल्या स्थिर ध्रुव असलेपणाची अनुभूती, जी शरीर मन इंद्रिय यांच्या पलीकडची सर्व कर्मे व कर्मप्राप्त सुखदुःखे या पलीकडची त्रिगुणांच्या पलीकडची अशी ही आत्म्याची अनुभूती असते. केवळ मोकळे असण्याची सहज जाण रूप स्वतःला पूर्ण मुक्तीचा लाभ देणारी मुक्ताकाशात वैनतेयापरी झेप घेणारी अनादि अनंत निरंतर ध्रुव शाश्वत निरपेक्ष निशेष आनंदोर्मी. म्हणजे ज्याला केवळ असणेपणाचा लाभ झाला त्याच्या हृदयात निरपेक्ष आनंदोर्मी म्हणजे आनंदाच्या लाटा सतत उसळत असतात. आणि हा आनंद किंवा या आनंदाच्या उर्मी यांच्यामध्ये कोणतीही अपेक्षा नसते. त्याच्यामध्ये एक आनंद सोडून कुठलंही अवस्था नसते. इथे कर्माचा गंध नाही, इथे त्रिगुणाचा वास नाही, इथे शरीर मनाचा संबंध नाही, इथे सुखदुःखाचा संबंध नाही, इथे आधी व्याधी याबद्दल काही बोललेलं नाही. केवळ आणि केवळ शुद्ध असणेपणाच्या वरच्यावर निर्माण होणाऱ्या आनंदोर्मी आनंदाच्या लाटा हेच असते आपल्या केवळ आनंदपूर्ण असण्याचे स्वरूप. आणि यालाच आत्मा म्हणतात. अशा अर्थी आत्मा म्हणजे आपल्या स्थिर ध्रुव असलेपणाची अनुभूती
जी शरीर मन इंद्रियांच्या पलीकडची सर्व कर्मे व कर्मप्राप्त सुखदुःख यांच्या पलीकडची केवळ मोकल किंवा मोकळे असण्याची सहजान रूप स्वतःच स्वतःला पूर्ण मुक्तीचा लाभ देणारी मुक्ताकाशात वैनतेयापरी म्हणजे गरुडा प्रमाणे झेप घेणारी अनादि अनंत निरंतर ध्रुव शाश्वत निरपेक्ष निशेष आनंदोर्मी. निरपेक्ष निशेष आनंदोर्मी म्हणजे या आनंदामध्ये आनंद सोडून काहीच नसतं आणि आनंदाच्या उर्मी का येतात का जातात याचं कारण सांगता येत नाही. हा आनंद निरपेक्ष असतो आणि अर्थातच तो निशेष असतो म्हणजे आनंद आनंद आणि केवळ आनंदच असतो. अशा या निरपेक्ष निशेष आनंदोर्मी म्हणजेच खराखुरा आत्म्याचा अनुभव. एकदा का या गोष्टीचा शोध व बोध झाला की कधीच परत जाणत्याला ज्ञान्याला म्हणजे ज्ञानी माणसाला मागे फिरू न देणारी ही ससौवेद्य शक्ती स्वतःच स्वतःला जाणणारी क्षमता ही ससौवेद्य शक्ती हेच ते आत्म्याचे स्वरूप होय. नित्य असलेपणाची निरपेक्ष शुद्ध जाणीव सतत असलेपणाची निरपेक्ष शुद्ध जाणीव हीच ती आत्म्याची जाणीव आणि हीच आत्मजाणीव स्वतःच स्वतःला पूर्णानंद रूपे पाहते. नीट लक्षात घ्या, आत्ता जे आपण काही सांगतो ही व्याख्या नव्हे, ही हा केवळ निर्देश किंवा केवळ सूचना आहे. म्हणजे इट इज ओनली इंडिकेटर अँड इंडिकेशन. जे ज्याचे त्यानेच जाणीव रूपे जाणून त्या आधारेच सतत जगायचे असते. हे असे अनुभवत असतानाच परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद उत्स्फूर्ततेने संजीवनी गाथेत अभंग 176 मध्ये वदतात. अभंग 176 मध्ये उत्स्फूर्तपणे स्वामी स्वरूपानंद संजीवनी गाथेमध्ये काय म्हणतात ते पहा. सोहम सोहम ध्यास लागता जीवास होतसे निरास संमोहाचा त्रिगुणाचे भान हारते मी पण होता सोहम ध्यान निरंतर अंती एकमय ध्याता ध्यान ध्येय होता ज्ञानोदय अंतर्यामी स्वामी म्हणे मग स्वानंदाचा भोग होय तोही सांग सुखरूप. म्हणजे एकदा का सहा हम हमसा मी म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजे मी असा एकदा का ध्यास जीवाला लागला की संमोहाचा निराश होतो. म्हणजे या मायावी जगाचा आणि मायावी जगातील सुख दुःख रूपी या एकंदर भ्रामक गोष्टींचा निराश होतो म्हणजे नाश होतो. सोहमचा ध्यास लागताच आत्म्याकडे लक्ष जातात, ते आत्म्याकडे लक्ष स्थिर होतात. संमोहाचा म्हणजे मायेचा नाश होतो. त्रिगुणाचे भान हारपे मी पण होता सोहम ध्यान निरंतर. सोहम ध्यान एकदा निरंतर झालं पक्क झालं की सत्व रज तमो या त्रिगुणाचं भान उरत नाही. म्हणजे स्वाभाविकपणे ज्ञानी माणूस त्रिगुणातीत होतो. पुढे पुढे अंत्य एकमय ध्याता ध्यान ध्येय होता ज्ञानोदय अंतर्यामी. ध्याता ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी सुद्धा एकरूप होते आणि ध्याता ध्यान ध्येय त्या त्रिपुटीचे एकरूप होणे त्रिगुणांचे भान हरपणे म्हणजेच खऱ्या खुऱ्या अर्थाने ज्ञानाचा उदय हृदयामध्ये होणे. स्वामी म्हणे मग स्वानंदाचा भोग होय तोही सांग सुखरूप. एकदा का असे झाले की स्वानंदाचा भोग जीवाला मिळतो होय तोही सांग सुखरूप. आणि हा स्वानंदाचा भोग जेव्हा जीवाला मिळतो तेव्हा तो या जीवाच्या अंगालाही आणि जीवाच्या जाणीवेलाही अशा दोन्ही तऱ्हेने जीव जाणीवेला आणि जीव अंगाला केवळ आणि केवळ स्वानंदाचा उपभोग घेताना पाहतो. म्हणजे जीवाची ज्ञानरूप जाणीव आणि जीवाची शरीर रूप देहाकृती या दोन्ही मध्ये हा आनंद भरून राहतो. म्हणून होय तोही सांग सुखरूप. एकदा स्वानंदाचा भोग मिळायला लागला की तो अंगोपांगामध्ये म्हणजे सर्वांगामध्ये तो भरून जातो आणि जाणीवेमध्ये तर तो स्वानंद आत्मानंद म्हणून असतोच. म्हणून स्वानंदाचा भोग ज्याला प्राप्त झाला त्याच्या जाणीवेमध्ये आणि अंगोपांगामध्ये हा आनंद भरून राहतो. आणि असा हा ज्ञानी माणूस त्याचं रूपच सुखाचं बनतो, तो सुखरूप होतो. म्हणजे ज्ञानी माणूस म्हणजेच सुख आणि ज्ञानी माणसाचं सुख त्याचं सदैव सुखी असणं हेच त्याचं रूप.
ज्ञानी माणूस सुखरूप होतो. म्हणजे सुख हेच रूप आणि रूप म्हणजे सुख. तर असं एकदा आत्मजाणीव झाली की सोहम सोहम ध्यास लागता जीवास होत असे निरास संमोहाचा त्रिगुणाचे भान हारपे मी पण होता सोहम ध्यान निरंतर अंत्य एकमय ध्याता ध्यान ध्येय होता ज्ञानोदय अंतर्यामी स्वामी म्हणे मग स्वानंदाचा भोग होय तो ही सांग सुखरूप. अशी ही स्वामींनी आत्मजाणीव व्यक्त केलेली आहे. हीच गोष्ट तुकोबा महाराज कसे म्हणतात बघा. हीच गोष्ट तुकोबा महाराजांना कशी अनुभवास येते ती पहा. तुकाराम महाराज म्हणतात अनुरेणुयात हो कडा तुका आकाशा एवढा जिरुणी सांडिले कलेवर भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलोपकारा पुरता. म्हणजे हा तुकाराम बघायला गेला तर अनुरेणू एवढा सूक्ष्म पण आहे आणि तसं बघायला गेलं तर एकाच वेळी अनुरेणू एवढा तो सूक्ष्म असून तो आकाशापेक्षा सुद्धा मोठा व्यापक आहे. गिळून सांड दिले कलीवर हे देहा जो देहरूप सांगाडा आहे तो सांगाडा तुकारामाला ज्ञानप्राप्ती होतात त्यांनी आपलाच सांगाडा आपलाच देह गिळून टाकला आणि देह ज्यांनी आपल्या जाणीव रूपी आत्मानंदामध्ये ज्यांनी आपला देह नष्ट केला त्यांचा देह आता लोकांना जो दिसतो लोक त्याला तुकारामाचा देह म्हणतात. पण खरे तर तो तुकारामी नाही तर ते केवळ तुकारामाने ज्ञानरूप जाणीवेमध्ये मुक्ती मिळाल्यानंतर आपलाच देह बाहेर कलेवरासारखा शवासारखा सोडलेला आहे. म्हणून अनुरेणूपेक्षा लहान असणारा आणि आकाशा एवढा महान असणारा हा जो तुकाराम आहे त्या तुकारामाने आपला देह गिळून टाकला आणि आता तुकाराम म्हणून लोकांना जे काही दिसते ते केवळ कलेवर आहे शव आहे. आणि भवभ्रमाचा आकार संपूर्ण विश्व म्हणजे एक भ्रमाचा भोपळा आहे हे तुकारामांना ज्ञान झालेले आहे. सांडिली त्रिपुटी दीप उजळा घटी म्हणजे ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी नष्ट झाली आणि तेव्हाच अंतरंगामध्ये दीप उजळला घटी आत्मज्योत अंतरंगामध्ये म्हणजे घटाच्या आत देहाच्या आत तेव्हाच ही आत्मज्योत निर्माण झाली. जेव्हा सांडली त्रिपुटी म्हणजे ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी नष्ट झाली आणि एक रूप आत्मतत्व आत्मज्योती म्हणून देहरूपी घटाच्या आत उजळले किंवा दिसू लागले. तुका म्हणे आता उरलोपकारा पुरता. तर हे जे आत्मज्योतीचं ज्ञान आहे हा जो आत्मानुभव आहे तो कसा घ्यावा हे सांगण्यासाठीच तुकाराम महाराज एकदा का आत्मानुभूती आल्यानंतर त्या आत्मानुभूतीची जाण ज्ञान लोकांना देण्यासाठीच त्यानंतर तुकाराम महाराज लोकांसाठी उरले. म्हणजे लोकांना योग्य ती दिशा देण्यासाठी. वेगळ्या अर्थाने तुकाराम महाराज म्हणतात मी आता केवळ उपकारापुरता उरलो म्हणजे माझं ज्ञान लोकांना देण्यासाठी उरलो. इथे सुद्धा सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी इथे सुद्धा त्रिपुटी म्हणजे ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी मावळलेली आहे. जसं वरील स्वरूपानंदांच्या अभंगामध्ये ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी मावळली तसंच तुकाराम आत्मानंदाची जाणीव घेता घेता त्यांची सुद्धा ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी मावळली. संपूर्ण त्रिपुटींचा ऱ्हास झाल्यानंतर एकच तत्व जे उरतं त्याला आत्मतत्व म्हणतात. हीच गोष्ट नेहमीच आपण आपल्या निरूपणात सांगत असतो. स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण अवघा भरला नारायण नुरे मुळी आता अधिक उणे पण केवळ सारा नारायण केवळ सारा नारायण. म्हणजे सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय नव्हे 36 तत्वामध्ये केवळ आणि केवळ तो नारायण म्हणजे आत्माच भरून राहिलेला आहे. अशी ही विश्वंभर नारायणाची आत्मभूती हीच आजच्या निरूपणाची मुख्य गोष्ट आहे. आणि विश्वंभर नारायणाची आत्मभूती स्वामी स्वरूपानंदांना जेव्हा आली तेव्हा सर्वत्र स्वामींनी स्वानंदाचा भोग घेतला. म्हणून आजच्या निशिदिनीचं शीर्षक आहे स्वानंदाचा भोग. किंवा स्वामी स्वरूपानंद असो तुकाराम महाराज असोत किंवा आपण सर्वसाधारण माणूस असो जेव्हा आपण संपूर्णपणे सहज कर्म त्याग आपल्याद्वारे साधला तो आता सहज कर्म त्याग याचा अर्थ
मी माझं म्हणून काहीही न करणं, या गोष्टी होतील तशा यदृच्छेने होऊ देणं, यालाच सहज कर्मत्याग म्हणतात. मी कर्म करीन का न करीन, संकल्प विकल्पात न अडकता विना संकल्प जे जे समोर येईल त्याला त्याला जो आतील जाणीवेनुसार सामोरा जातो, त्याच्याद्वारे सहज कर्मत्याग होतो. सहज कर्मत्याग झाला की कर्मराहित्य येतं. कर्मराहित्य आलं की मूळ आत्म्याची क्रिया म्हणजे आनंदाच्या उर्मी आपल्या हृदयात दाटून येतात. मग तुकारामाला जसा त्याच्या हृदयामध्ये आत्मज्योत रूपी दीप प्रकटलेला दिसला आणि त्याच्या ज्ञाता ज्ञान ह्या त्रिपुटीचा ऱ्हास झाला, तशीच गोष्ट स्वरूपानंदाना सुद्धा ध्याता ध्यान ध्येय या त्रिपुटीचा नाश झाल्यानंतर त्यांच्या अंतर्यामात ज्ञानोदय झाला. जसा तुकारामाच्या हृदयात आत्मज्योत प्रकटली आणि हीच गोष्ट स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण अवघावरला नारायण मुळे मुळीयता अधिक होणे पण केवळ सारा नारायण हे सर्वत्र नारायण आत्मारूपे भरून राहिलेला आहे, याची अनुभूती तुम्हा आम्हा साऱ्यांनाच येऊ शकते. फक्त आणि फक्त संकल्प विकल्प रहित जीवन जगा की त्या अवघे सहज कर्मत्याग होईल आणि जिथे कर्मत्याग संपला तिथे सहज क्रिया म्हणजे आत्म्याची क्रिया, सहजानंद, आनंदाच्या उर्मी, ज्ञानाचा उदय, आत्मज्योत प्रकटीकरण आणि कायमस्वरूपी नित्य निरंतर आनंदाचा भोग म्हणजे स्वानंदाचा भोग, हे जे आपल्या आजच्या निरूपणाचे शीर्षक आहे तो आपणा सर्वांना मिळू शकेल. तर स्वानंदाचा भोग कसा येतो आणि त्याचा योग कसा साध्य होतो याबाबतचं हे केवळ मार्गदर्शन आहे. अनुभूती ज्याची त्यांनीच घ्यायची आहे. तेव्हा आपण सुद्धा स्वानंदाचा भोग घेण्याच्या अनुभूतीकडे मार्गस्थ व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचं हे स्वानंदाचा भोग हे निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. सुदिन सुप्रभात अस्तु.